समिती चालवताना समिती कशी चालवायची याची एक पद्धत असते. हं. ध्वजवंदन झाल्यावर गट तयार केले जातात. रामकृष्णाच्या गोष्टी किंवा संस्काराच्या गोष्टी वगैरे, खेळ आणि त्याचबरोबर काय करायची ताई त्यावेळेला आमच्या तिथे बुधवार बाजार म्हणून एक बाजार भरायचा. तर तिथे झोपडपट्टी होती. ताई आम्हाला त्या झोपडपट्टीत घेऊन जायची. आणि तिथे गेल्यावर ती काय करायची, बरोबर जाताना खोबरेल तेलाची बाटली किंवा कंगवा असायचा तिच्याबरोबर, नॅपकिन असायचा आणि ती घेऊन जायची गटागटाने आम्हाला. हं. त्यावेळेला मग का घेऊन आली ताई आम्हाला, तर ती सांगायची की चला आपल्याला ना तुमच्यासारखी लहान मुलं आहेत. त्यांच्याबरोबर आपल्याला खेळायला जायचंय, त्यांच्यामध्ये ती कशी राहतात ते म्हणजे बघायला त्या जायचंय. वस्तीमधली लहान मुलं. हां, वस्तीमधली लहान मुलं. तर हं. साधारण तिथे कसं असायचं की त्यांच्या आया भाजी विक्रेत्या आणि वडील मजुरीचं काम करणारे वगैरे असे असायचे आणि त्या काळात कसं असायचं खूप भावंड म्हणजे एकाच घरात खूप मुलं असायची, किमान 5-6 मुलं तरी असायची एका घरामध्ये. बरं. हां. हं, हं. आणि मग ती जी मोठी बहीण असायची किंवा मोठा भाऊ असायचा, ते सगळ्या लहान भावंडांना सांभाळायला. तशी ती 5-6 मुलं आणि मग आम्हाला तिथे गेल्यावर त्या वयोमानानुसार असा प्रश्न पडायचा की ही शाळेत का जात नाही? हं. मग आम्ही ते प्रश्न विचारायचो ताईला की ही शाळेत का नाही जात? तर ती जाऊ नाही शकत. ती का नाही जाऊ शकत? तर त्या लहान भावंडांना तिला सांभाळायचं सांभाळायचं असायचं. म्हणून. हं. किंवा मग नंतर ताई सांगायची की त्यांच्याजवळ पैसे नसतात. कारण त्यांची गरिबी आहे. मग ती कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये का नाही जात? तर गरिबी असल्यामुळे कपडे पण नसायचे त्या लोकांना घालायला. म्हणजे शाळेत जायचं म्हटलं हां. तरी कपडे नाहीत म्हणून जाऊ शकत हां. नाही. आपण तेलाची बाटली का आणलेली आहे? तर त्यांचे केस धुवायचे, त्याला ते तेल लावायचं, ती वेणी घालायची. हं. नंतर रेणुकाताई आम्हाला सांगायची, आता तुम्ही दिवाळीला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फ्रॉक घेतले जातील, कपडे घेतले जातील ना, त्याच्यात तुम्ही घरी हा हट्ट करायचा. तुम्ही खाऊसाठी हट्ट नाही करायचा. तुम्ही सांगायचं की मला फ्रॉक घेणार आहे ना, मग एक फ्रॉक ना माझी ती समितीतली एक मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही जातो ना तिथे, तर तिच्यासाठी पण एक फ्रॉक घ्यायचा. तर मी माझ्यासाठी फ्रॉक घ्यायचा. बरं. अशा पद्धतीचे ते संस्कार आणि अशा पद्धतीचे ते विचार. आणि घरी पण तसंच वातावरण. हिंदू मुलींच्या शाळेत होते तर शाळेत पण तेच वातावरण. दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल असं माझ्या शाळेचं नाव आहे आणि मला फार अभिमान आहे त्या शाळेत मी शिकली. म्हणजे जवळजवळ सगळीकडे तसंच एक वातावरण असल्यामुळे त्या मुशीतून तयार झाले असं म्हणायलाही हरकत नाही.